श्री स्वामी समर्थ. तर रात्रीचे 2 वाजले की सुरुवात व्हायची ती पहाटे 5:45 पर्यंत. एवढा त्रास व्हायचा. काय व्हायचं ते सगळं मी ह्या व्हिडिओत सांगणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर अंधश्रद्धा आपण म्हणतो, पण कधी कधी आपला विश्वास नसतो ह्या गोष्टीवरती. पण जेव्हा आपल्यावरती ही गोष्ट येते, म्हणजे आपल्यावरती हे बेततं, तर म्हणजे थोडक्यात आपल्यावरती अशी वेळ येते तेव्हा विश्वास हा बसतोच बसतो. तर कोणाच्या बाबतीत घडले हे, तर ते सांगते. तर माझी एक फ्रेंड एकदम क्लोज, तिच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. सगळ्यात अगोदर काय झालं तर ते सांगते. 1 महिना तिला त्रास होत होता. त्रास काय व्हायचा की रात्रीचे 2 नंतर तिला जाग यायची अचानकच. तिला जाग आली की तिला 5 मिनिटात पुन्हा झोप लागायची आणि झोप लागली की लगेच तिला असं विचित्र काही दृश्य तिला दिसायचं. आता ते काही गोष्टी मी सांगते, पण पर्सनल काही गोष्टी मी सांगणार नाही. तर तसं तर ती स्वतः म्हटली होती की मी सांगते, पण काही कारणांमुळे नंतर तिने सांगायला थोडं हे केलं. म्हटले जाऊ दे तूच सांग. तर काय झालं तर सगळ्यात अगोदर तिला असं गळा दाबल्यासारखं व्हायचं आणि तिला ओढून न्यायचे, म्हणजे जवळजवळ तिला हातभर तरी लांब ओढून न्यायचं. तर कोण न्यायचं काय न्यायचं काही सुद्धा तिला दिसत नव्हतं. फक्त ह्या क्रिया तिला तिच्यासोबत व्हायच्या. तिचा गळा दाबायचा आणि तिला थोड्या अंतरावरती तिला ओढून न्यायचं. तर ती इतकी घाबरायची की तिला आवाज सुद्धा देता येत नव्हता. असं गुदमरायचा तिचा आवाज. त्याच्यानंतर 5 मिनिटं हा त्रास व्हायचा. त्यानंतर ती पूर्ण त्याच्यातून बाहेर यायची आणि मोठ्याने आवाज द्यायची घरातल्यांना. तर हा प्रकार रोज नव्हता होत. तर हा प्रकार तिला म्हणजे महिनाभर चालू होता, पण 3-3, 4-4 दिवसांनी हा त्रास तिला व्हायचा. तर ती घरात सांगायची दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी. तर तिच्यावरती कोणी विश्वास ठेवत नव्हते की होत असेल, कदाचित वाईट स्वप्न असेल असं म्हणून ते टाळायचे. त्यानंतर पुन्हा तसंच व्हायचं. 4 दिवस झाले की पुन्हा तसंच व्हायचं. तर एक दिवशी दुसऱ्या नंतर म्हणजे जेव्हा नेक्स्ट टाइम तिच्यासोबत काय घडलं तर ते सांगते. पहिल्या दिवशी गळा दाबला आणि ओढत नेलं. दुसऱ्या वेळी काय झालं तर अचानकच असं डोकं बधीर झालं, व्हायब्रेट झालं. काय चाललंय हे सुद्धा कळत नव्हतं. पहिले 5 मिनिटं असा त्रास झाला. त्याच्यानंतर तिला आवाज सुद्धा देता येत नव्हतं. 5 मिनिटानंतर ती जेव्हा त्याच्यातून बाहेर आली तेव्हा ती जोरजोरात आरडून सांगायला लागली. तेव्हा सुद्धा असं वाटलं की मोबाईलने होत असेल. जास्त प्रमाणात मोबाईल पाहिल्यावरती अशा गोष्टी होतात. तर आता कसं बघा, आपण जास्त मोबाईल बघतो आणि स्क्रीन टाईम जर वाढला तर अर्ध्या तासानंतर मोबाईलमधून आपल्याला काही लहरी आपल्या शरीरामध्ये जातात. अर्ध्या तासानंतर मोबाईल बघायचा नसो असं सायन्ससुद्धा सांगतं. तर घरच्यांनी समजून सांगितलं की मोबाईलमुळे होत असेल. ते झालं 2 वेळा. तिसऱ्या वेळी असं झालं की इथे कोणीतरी असा एवढा मोठा असा गोळा ठेवलाय आणि घाबरली. मग ती खूप जास्त घाबरली. तिला हात सुद्धा उचलता येणार, काही सुद्धा करता येणार. त्यानंतर मग घरातले म्हणायला लागले हे काहीतरी वेगळं दिसतंय. त्यानंतर मग त्यांनी असं जवळच्या लोकांना सांगितलं. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही कुठेतरी एखादे देवऋषी वगैरे बघा की काय काहीतरी असू शकतं. तर किंवा लिंबू वगैरे ओलांडण्यात आल्यावर सुद्धा अशा गोष्टी होत असतात. तर मग त्यांना वाटलं की चला आपण बघूया. तर असं म्हटले, पण त्या दिवशी त्यांना काही जाणं शक्य झालं नाही. तर त्याच रात्री ते म्हटले आपण जाऊ उद्या. तर त्याच रात्री परत काय झालं की तिची मुलगी तिच्यापासून लांब झोपत होती आणि तिला जेव्हा त्रास झाला तेव्हा तिची मुलगी ती म्हणाली की तिच्या मुलीला की तू माझ्या शेजारी झोप, म्हणजे थोडंसं मला बरं वाटेल. तर तिची मुलगी तिच्या शेजारी झोपली आणि तिला काही त्रास न होता, म्हणजे माझी जी फ्रेंड आहे तिला काही त्रास न होता तिच्या मुलीला तो त्रास चालू झाला. म्हणून त्यानंतर मग ती मुलगी सुद्धा आरडायला लागली जोरजोरात. त्यानंतर मग घरच्यांनी थोडंसं काळजीपूर्वक लक्ष घातलं ह्या गोष्टीमध्ये आणि म्हटलं नाही आता थांबायचं नाही, काय असेल ते आपण बघून घेऊ. मग त्यांनी दुसऱ्याच दिवशी एका देवऋषीला दाखवलं. तर त्यांनी सांगितलं की बाहेरचंच आहे, ते सगळं जे काही आहे ते टाकायला सांगितलं. ते झाल्यानंतर आता ती व्यवस्थित आहे. म्हणजे बघा,
ह्या अशा गोष्टीवरती कोणाचाच विश्वास नसतो, तर काहींचा असतो सुद्धा, पण हे अंधश्रद्धा आहे असं तरी आपल्याला वाटतं आणि आपण असं म्हणत असतो. पण जेव्हा आपल्या बाबतीत असं काही घडतं तेव्हा आपला सहज विश्वास बसतो. आणि पहिलं खूप हे प्रकार असायचे, पण आता अलीकडे खूप कमी झालेलं आहे. पण होतं असं, कधी कधी हा त्रास होत असतो. त्यामुळे दुर्लक्ष न करता जे काही आपल्याला म्हणजे त्रास होईल दाखवला पाहिजे आणि सांगितलं पण पाहिजे. त्यामुळे हा मोठा अनुभव नाही म्हणता येणार, हे जे काही तिच्या बाबतीत झालं, गेले 1 महिना ती हा त्रास सहन करत होती. तर ती म्हटली की चॅनलवरती तू सांग. ती सांगणार होती, पण काही कारणांमुळे नंतर तिने नकार दिला. म्हटली तू सांग, मी जसं सांगते तसं व्यवस्थित सांग, जसं जसं झालंय तसं तसं व्यवस्थित सांग. आणि तिचं काय व्हायचं, ह्या महिन्याभरामध्ये ती जास्त कोणाशी बोलत पण नसायची, गप्प गप्प असायची. तर घरातल्यांना वाटलं काहीतरी टेन्शन असेल किंवा काही दुखतंय का असं विचारलं, तर ती म्हणली काही दुखत वगैरे काही नाही, मला काही त्रास नाही, फक्त माझं असं डोकं वगैरे जड होतंय किंवा मला चक्कर येते. तर मग घरातल्यांनी तशी औषधं वगैरे पण केली, पण ते तेवढ्यापुरतं, पण पुन्हा तो त्रास चालू असायचा. तर ती माझ्याशी पण बोलली आणि मला म्हणाली की मला काहीच असं बरं वाटत नाहीये, म्हणजे आजारी तर काहीच नाही, म्हणजे ताप वगैरे असं काहीच नाही, फक्त माझं मन लागत नाही किंवा मला असं अस्वस्थ होतंय, एकटं बसावं वाटतंय, कामात लक्ष लागत नाही. तर मी म्हणलं की मग तू डॉक्टरकडे तर जाऊन आली, तुला काही सुद्धा नाही, औषधं घेतली तेवढ्या पुरतं राहते, परत हा त्रास, म्हणजे मानसिक दृष्ट्या हा त्रास. आणि ती घाबरली खूप जास्त, भीती वाटायची. आणि नंतर नंतर तर काय व्हायचं, रात्र झाली की तिला भीतीच वाटायला सुरुवात व्हायची, खूप जास्त भीती वाटायची, खूप त्रास झाला ह्या गोष्टीचा. आणि मग तिने मला जेव्हा हे सांगितलं तेव्हा, म्हणजे हे कळण्याच्या अगोदर मग मी तिला म्हटलं होतं की 2 दिवस कुठेतरी जाऊ नये, थोडं बाहेर फिरून ये, म्हणजे तुला बरं वाटेल, थोडी जागा चेंज झाली की जरा बरं वाटेल, मोकळ्या हवेत जा, नसेल कुठं जाणं शक्य तर वरती टेरेसवर जा, थोडं निसर्गामध्ये जा, तर थोडं विचार मनातले जातील. आणि पण तसंही सगळं करून म्हणजे ती बाहेर कुठं गेली नाही, फक्त असं टेरेस वगैरे वरती असं फिरत होती, पण नाही, घरात आली की पुन्हा तोच त्रास तिला चालू असायचा. तर ती म्हणाली मला बाहेर जायला, मिस्टर तर तयार होते तिला न्यायला, पण ती म्हणाली मला कुठेच जायची इच्छा नाही अशी फिरायला वगैरे. तिला खाण्याची सुद्धा इच्छा नसायची, तिला काही खावंसं पण वाटत नव्हतं, जेवणावरती पण परिणाम झाला. नंतर नंतर खूप जास्त परिणाम तिच्या शरीरावरती पण व्हायला लागला. आणि आपण म्हणतो की अशा गोष्टी नसतात, पण खरं सांगू का की जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीवरती किंवा आपल्या स्वतःवरती जेव्हा अशी वेळ येते, आपण म्हणतो अंधश्रद्धा आहे, पण ह्या गोष्टी खरंच आपण नाही मान्य केल्या पाहिजे. पण जेव्हा अशा गोष्टींना आपल्याला फेस कराव्या लागतात, जेव्हा आपल्या समोर अशा गोष्टी येतात, तेव्हा कुठेतरी ह्या गोष्टीवरती विश्वास बसायला लागतो. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की खचून जायचं नाही आणि मानसिकदृष्ट्या तर अजिबात खचायचं नाही, स्ट्रॉंग राहायचं, थोडं इग्नोर करायचं आणि पॉझिटिव्ह राहायचं. आणि जे काय आहे ते तर करावं लागतं, समोर येईल ते. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हा व्हिडिओ कोणालाही घाबरवण्यासाठी नाही, हा एक अनुभव आहे, त्यामुळे वाईट कमेंट वगैरे करू नका. धन्यवाद.